नमस्कार. वाचन संस्कृती वाढीस लागावी या हेतूनं महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, रोटरी क्लब ऑफ पुणे युनिव्हर्सिटी आणि कॉन्टिनेंटल प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ऑनलाईन मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेसाठी आम्ही सहभागी होत आहोत. मी डॉक्टर लता पाडेकर. मी बाळकृष्ण वाचन. मी प्रशांत वाघमारे. आम्ही सादर करीत आहोत प्रसिद्ध विज्ञान लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर लिखित वैज्ञानिकांचे किस्से. चला तर ऐकूयात वैज्ञानिकांचे किस्से. वैज्ञानिकांचं जीवन प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेबाहेर अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेलं असतं. अशा घटनांचे किस्से तयार होतात. जितका वैज्ञानिक अधिक प्रसिद्ध तितके अधिक किस्से. यातून वैज्ञानिकांच्या मानवी स्वभावाचं, त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि मोठेपणाचं दर्शन मिळतं. हे किस्से जसे गमतीदार असतात तसे ते उद्बोधकही असतात. त्यामुळंच ते विज्ञानाच्या इतिहासाचा भाग बनून जातात. त्यातूनच त्यांचं महत्त्वही अधोरेखित होतं. प्रसिद्ध वैज्ञानिकांच्या जीवनात घडलेले असेच काही किस्से. डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन हे 20व्या शतकातील सर्वात अधिक मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय वैज्ञानिक. त्यांनी विज्ञानातील महत्त्वपूर्ण संशोधनाबरोबरच जागतिक शांतता, हिटलरला विरोध, अणुबॉम्ब निर्मिती आणि समाज प्रबोधन या क्षेत्रात आपले योगदान दिले. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. येराळे या गावातील अगदी ढ विद्यार्थी ते 20व्या शतकातील सर्वांत बुद्धिमान शास्त्रज्ञ असा त्यांचा जीवन प्रवास होता. शालेय जीवनात शिक्षकांचं त्याच्याबद्दलचं मत चांगलं नव्हतं. याचं कारणच कसं होतं? त्याचं वर्तन हे शालेय शिस्तीला धरून नव्हतं. तो गृहपाठ करत नव्हता. शिक्षकांना अपेक्षित प्रतिसाद देत नव्हता. पाठांतराऐवजी समजून घेण्याकडे लक्ष न देणं, त्याचबरोबर अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रयोग करणं आणि परीक्षेत अपेक्षित गुण न मिळवणं ही त्यामागची काही कारणं होती. साहजिकच ते 10वीच्या परीक्षेत नापास झाले. शाळा सोडताना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आपण पुढं काय करावं असं जेव्हा त्यांनी शिक्षकांना विचारलं, त्यावेळी शिक्षकांनी दिलेलं उत्तर त्यांच्या जन्मभर लक्षात राहिलं. शिक्षक म्हणाले, नाहीतरी तुला काहीच येत नाही आणि तू फार काही केलंस तरी काय फरक पडणार आहे. हिटलरच्या उदयानंतर ज्यू लोकांच्या द्वेषानं जर्मनीत अधिकच जोर धरला. जर्मन जनता हिटलरला निवडून देणार नाही अशी आइन्स्टाईनची धारणा होती. मात्र ती फोल ठरली. हिटलर सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या जीवाला असणारा धोका अधिकच वाढला. गेस्टापो हे हिटलरचे सैनिक ठरवून ज्यू लोकांची हत्या करीत असत. त्यांच्यापासून संरक्षण मिळावं यासाठी त्यांनी बेल्जियममध्ये आसरा घेण्याचा निर्णय घेतला. बेल्जियमच्या राणीनं एका शहरात त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती. याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. या शहरात आपल्याला कोणी ओळखणार नाही अशी त्यांना खात्री होती. राहण्याच्या ठिकाणाचा पत्ता त्यांनी आपल्या जवळच्या मित्रालाही सांगितला नव्हता. एके दिवशी अचानक त्यांचा मित्र ते राहत होते त्या ठिकाणी दाखल झाला. त्यांना आश्चर्य वाटलं. तुला रे हा पत्ता कसा काय मिळाला असं आइन्स्टाईननं त्याच्या मित्राला जेव्हा विचारलं, त्यावर तो मित्र म्हणाला, मी रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर आइन्स्टाईन कुठे राहतात असं विचारलं. त्या व्यक्तीने चक्क मला इथे आणून पोहोचवलं. मित्राचा खुलासा ऐकून आइन्स्टाईन मनोमन हादरले. आता काही युरोपमध्ये राहणं सुरक्षित नाही याची त्यांना खात्री पडली. त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. आइन्स्टाईन यांचं व्यक्तिमत्व आकर्षित करणारं होतं. याचा प्रत्यय अमेरिकेत सुद्धा आला. अमेरिकेनं अणुबॉम्ब बनवणं आवश्यक आहे असं पत्र अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना लिहिण्याचं वैज्ञानिकांनी ठरवलं. या पत्रावर आइन्स्टाईनची सही तातडीनं हवी होती. आइन्स्टाईन मात्र कोणालाही न सांगता समुद्रकिनाऱ्यावर शहरात सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. एवढ्या मोठ्या शहरात त्यांचा शोध घेणं ही काही सोपी गोष्ट नव्हती. त्यांना शोधणाऱ्या सहकारी वैज्ञानिकानं
समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये शोध घेण्याचं ठरवलं. त्यात त्यांना पटकन यश देखील मिळालं. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका मुलानं त्यांच्या फोटोवरून त्यांना ओळखलं. एवढेच नव्हे तर तो त्या सहकार्याला आईन्स्टाईन जिथे विश्रांती घेत होते तिथपर्यंत घेऊन गेला. आईन्स्टाईन यांच्या बुद्धिमत्तेबद्दल आणि त्यांच्या संशोधनाबद्दल अशा प्रकारे सर्वत्र दबदबा निर्माण झाला होता. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात चांगले चढ उतार आले. अनेक वर्ष संसार केल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीशी वितुष्ट आलं. मतभेद अगदी टोकाला गेले आणि त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मुलांची जबाबदारी पत्नीनं घेण्याचं ठरवलं. साहजिकच मुलांच्या पालन पोषणासाठी लागणाऱ्या खर्चापोटी काही रक्कम आईन्स्टाईन यांनी पत्नीला द्यावी असं ठरलं. मात्र आईन्स्टाईन यांच्याकडे तेवढी रक्कम नव्हती. त्यावेळी दोघांमध्ये 1914ला करार झाला. त्या करारान्वये ज्यावेळी नोबेल पारितोषिक मिळेल ती रक्कम त्यांनी पत्नीला द्यावी. पुढे 1921मध्ये आईन्स्टाईन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यावेळी मिळालेली रक्कम त्यांनी कराराप्रमाणे पत्नीकडे पोचती केली. भारतीय विज्ञान संशोधनात सर C.V. रामन यांचं स्थान हे अग्रगण्य आहे. त्यांनी भारतीयांच्या संशोधनाला आणि बुद्धिमत्तेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम केलं. संशोधन करण्यात त्यांना खूप अडचण आली. पारतंत्र्याचा काळ, त्यामुळे भारतीयांमध्ये संशोधनाची क्षमता नाही असं मानलं जाईल. अहो, संशोधनच काय, इतर क्षेत्रातही भारतीयांना अगदी दुय्यम स्थान होतं. भौतिकशास्त्रात MA ही पदवी प्रावीण्यासह प्राप्त केल्यानंतर त्यांना संशोधन करण्याची इच्छा होती. मात्र भारतात तशी संधी उपलब्ध नव्हती. नाईलाजानं त्यांनी अकाउंटंट जनरल हे पद मिळवलं. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी हा पराक्रम केला. रामन यांनी खडतर परिस्थितीत आपले संशोधन केले. त्यांनी त्यासाठी वापरलेली उपकरणे स्वतः बनवलेली होती. त्यासाठी ते जुन्या बाजारातून सुट्टे भाग मिळवून त्यांचा उपयोग करीत. अशी उपकरणे साहजिकच कमी प्रतीची असत. रामन यांनी त्यांची चिंता केली नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे विद्यार्थी याबाबत नाराज असत. असे असूनही रामन यांच्यासमोर मत प्रदर्शित करण्याची त्यांच्यात हिंमत होत नसे. एका विद्यार्थ्यानं ती हिंमत दाखवली. रामन यांच्यासमोर जाऊन त्यानं आपली व्यथा मांडली. तो म्हणाला, सर, आपण संशोधनासाठी जे उपकरण वापरतो त्याची किंमत फक्त 50,000 रुपये. परंतु आपले प्रतिस्पर्धी 1,00,000 रुपये किमतीचे उपकरण वापरतात. तर मग आपलं संशोधन त्यांच्या तोडीचं कसं बरं होईल? या प्रश्नामुळे रामन जराही विचलित झाले नाही. ते म्हणाले, सोपं आहे. अरे, आपल्या 50,000च्या उपकरणावर तू 50,000चं तुझा मेंदू ठेव, म्हणजे ते उपकरण 1,00,000चं होईल. पैसे गुंतवून ते वाढविण्याच्या योजना आजही कार्यान्वित आहेत. अशा योजनांच्या प्रलोभनाला बळी पडून अनेकांनी पैसे गमावले आहेत. रामनही अशा प्रलोभनाला बळी पडले होते. नोबेल पारितोषिकातून मिळालेली बरीचशी रक्कम त्यांनी अशा एका योजनेत गुंतवली आणि मग काय व्हायचं तेच झालं. ती योजना बुडाली. असं असूनही योजनेच्या संचालकाने सर्व गुंतवणूकदारांची सभा बोलली. रामने त्या सभेला हजर होते. रामन यांचा स्वभाव मिश्किल होता. कठीण प्रसंगातही त्याचं दर्शन घडत असे. संयोजकाने आपल्या भाषणात योजना बुडण्याची कारणं विषद केली. गंमत बघा, योजना बुडण्यात आपला कसा दोष नाही हे त्यानं मात्र आवर्जून ठामपणे सांगितलं. आता या संयोजकांच्या भाषणानंतर रामन स्वतः उभे राहिले आणि ते संयोजकाला उद्देशून म्हणाले, मी मात्र आपल्या हुशारीनं भारावून गेलोय बरं. खरं तर हे नोबेल पारितोषिक तुम्हाला मिळायला हवं, मला ते चुकून मिळालं. असं म्हणून त्यांनी नोबेलचं ते पदक
चक्क संयोजकांच्या गळ्यातच घातलं. धन्यवाद.